मी माझ्या वावरात पतंगी पाडायचे ना, ते पतंगी उचलून मी विकायचो लोकांना. किचन मध्ये असतो, मला जर एखादी वस्तू जर आवडली नाही ना, मी डस्टबिन मध्ये फेकून देतो डायरेक्ट. आणि तुम्ही जर किचन इंडस्ट्रीमध्ये असला, फूड इंडस्ट्रीमध्ये असाल, तर तुमचे सेन्सेस खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. मंथली समजा सरासरी सेल किती होतं आपला इथं? 7-8 लाख म्हणा, 9-10 लाख. बाहेर जाऊन दाखवू आपण व्ह्युअर्सला. लोकेशन कसं व्ह्युअर्सला पण दिसलं पाहिजे ना भाई. आपण इथं बसून बोलायचं, व्ह्युअर्सला काय काढायचं लोकेशन. चॅनल तर मोठी होईल की आपल्याला बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज पण द्यायचंय. या असे जेवढे पण लोक आहेत ना, मी त्यांना एकच सांगतो नाही का, की तुम्ही बिझनेस स्टार्टच करू नका. बिझनेस स्टार्टच कशाला करता? काही उपयोगच नाही ना तुमचा बिझनेस स्टार्ट करून. सुरू जर करायचं म्हणलं त्यासाठी पहिले काय लागेल? पहिले ज्याला पण कुणाला फूड बिझनेस स्टार्ट करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे सोनू. मी आहे हरीश. आणि तुम्ही बघत आहात बिझनेस गट्टा. तर आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये आणि आपल्या खास मित्राला भेटायला. त्याचा एक कॅफे, तुम्ही त्याला नाटीशिप म्हणून इंस्टाग्राम वरती बघितलं असेल, 100% बघितलं असेल. तो काय करतो माहिती का, कॅफे रन कसा करायचा, कॅफे वाढवायचा कसा, कॅफे बिझनेस कसा ग्रो करायचा, सगळ्या गोष्टीचा गायडन्स देत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी पूर्णपणे क्लिअर होणार आहे. आणि खास त्याच्याकडून क्लिअर होतील की जर तुमचा एखादा कॅफे असेल तर तो ग्रो कसा करायचा, स्वतःचा कॅफे टाकायचा असेल तर तो कसा करायचा, इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि मेन म्हणजे प्रॉफिट किती राहतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण जरा त्यांना भेटूया आणि पुढची गोष्ट तुम्हाला स्वतः सांगतील की बिझनेस स्टार्ट कसा करायचा आणि ग्रो कसा करायचा. तर चला, नाईट नावाने तुम्ही सगळ्या इंस्टाग्रामला ओळखत असणार, कारण इंस्टाग्रामला पूर्णपणे लोकांना गाईड करत असतात की बिझनेस ग्रो कसा करायचा. बिझनेस जर समजा तुमचा बिझनेस आहे त्याची मार्केटिंग कशी करायची. तर आता तुम्ही सांगा काय. बाकीचं सगळं राहून द्या. आपण पहिले आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपले कॅफेचं छोटं टूर देऊ आपण नाही का. लय मोठं पण नाही आपलं कॅफे, छोटंच आहे. त्यातले त्यात तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, 5च टेबल आहेत आपल्या कॅफेमध्ये, 1 2 3 4 आणि तो तिकडे एक 5वा टेबल. तर असं छोटं कोझी कॅफे आपलं. आणि मागं किचनचा सेटअप केलेला आहे आपण. तर चला किचन पण दाखवतो. आज बल्क मध्ये ऑर्डर चालू आहेत कॉर्पोरेटच्या, तर तेच ऑर्डरची पण गणगण चालू आहे, त्याची पण तयारी सुरू आहे. तर तुम्हाला दाखवतो मी नाही का किचन कसं आहे आपलं. बघा आपलं किचन आपण असं जुगाड मध्ये किचन केलेलं आहे आपलं. ठीक आहे. SS चे 2 टेबल आहेत फक्त. किचन मध्ये कलरिंग वगैरे, टाइल्स या गोष्टी लागतात, करायचंय ते पण अपग्रेड करणार आपण लवकरच. आता जसं आहे तसं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे व्हेज चीज बॉल्स, फ्रेंच फ्राईज याच बल्क मध्ये ऑर्डर आहे आपली. तर त्याचीच तयारी चालू आहे. आता हे सगळं मिजा वगैरे लावते पोरं. आता सगळं आता थोड्या वेळात सगळं भरून जाईल. बाकी आपण पुढचं डिस्कशन आपलं बिझनेस बद्दलचं समोरच करू. नेमकं ह्या बिझनेसची मागची स्टोरी काय होती स्टार्ट करण्यामागं, आयडिया तुला कुठून आली होती? आता विषय कसा आहे माहिती का, तसं असं पहिले काही मी ठरवलं नव्हतं मला बिझनेस करायचा आहे. पहिले कसं मी ड्रॉप आउट झालो इंजिनिअरिंगला. घरच्यांनी बळ टाकलं आपल्याला इंजिनिअरिंगला. म्हणजे 6वी 7वीतलंच आपल्याला काही माहिती नाही, साइन थिटा काय, कॉस थिटा काय. टाकलं इंजिनिअरिंगला. आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ते एवढे बुक्स जेव्हा बघितले ना मी, मला तेव्हाच कळलं की आपल्याच्याने हे होणार नाहीये. आणि मी घरी पहिले पण सांगितलं होतं की मला इंजिनिअरिंग नाही करायची, हॉटेल मॅनेजमेंट म्हणा, स्कुबा डायव्हिंग किंवा असं डिझाईनचा कुठला कोर्स म्हणा, या असं मला काहीतरी वेगळं करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट. पण घरच्यांचं कसं की नको, प्लेट उचलावं लागेल, टॉयलेट साफ करावं लागेल, सर बोलावं लागेल. चला आता ते JEE ला ठुपके मारले, लागला नंबर कसा बसा गव्हर्नमेंट कॉलेजला गेलो. मग तिथं आपल्याला कळलं होतं आपल्याच्याने काय होणार नाही. ढकलत 1 वर्ष असंच गेलं. YD झालो, नगरमध्ये आलो. मग तेव्हा वडील बोलले मला की आता ठीक आहे, करायची का, काय करायचंय तुला. मग मी बोललो हॉटेल मॅनेजमेंट करायचं. मग हॉटेल मॅनेजमेंट सुरू केल्यावर मला त्याच्यात एवढा इंटरेस्ट येत गेला. म्हणजे मी फर्स्ट इयर पासूनच जॉब करायला लागलो. म्हणजे पार्ट टाइम जॉब करायला लागलो. कॉलेज झालं का कॅफेस मध्ये जा, किंवा असं एखादं रेस्टॉरंट असेल तिथं जा, केटरिंग मध्ये जा. म्हणजे मी 4 वर्ष जेवढं माझं कॉलेज होतं ना, 4 वर्ष मी पूर्ण एक्सपिरियन्स ऑन फील्ड मी शिकताच काम केलं. घरचे बोलायचे काय गरज आहे तुला, कशाला जातो 6,000 आणि 7,000वर कामाला याच्या त्याच्या इथं, त्याच्यापेक्षा घरात बस ना. मी एक्सपिरियन्स घेत होतो. म्हणजे त्या फील्ड मध्ये मला, त्या क्षेत्रात मला आवड होती म्हणून मी त्याच्या डीप मध्ये घुसत चाललो होतो. परत 5 स्टार हॉटेल्स मध्ये पण ट्रेनिंग म्हणणं, इंटर्नशिप करणं, तर ते मी केलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे इथं जॉब तर मी सगळ्या गोष्टी करत होतो, चालूच होतं. आणि मला USA ला जायचं होतं. पण काय झालं, मी व्हिसा वगैरे सगळं झालं माझं काम, USA सगळं प्रॉपर झालं. पण कोविड आला. कोविडमुळे ते राहूनच गेलं USA ट्रॅव्हलच बंद झालं सगळं. मग ते मी ड्रॉप करून टाकलं USA प्लॅन. आणि मग घरून मी किचन चालू केलं. हेल्थ किचन नावाने मी कोविड मध्ये घरातून किचन चालू केलं. लोकांना बाहेरचं खायचं खूप हे होतं. व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेव, इकडे इंस्टाग्राम वरती अशी जाहिरात करून आजूबाजूचे जे लोक राहायचे आपल्या आसपास पूर्ण कव्हर केलं. लॉकडाऊन मध्ये मी मग ते केलं. मग घरच्यांना पण वाटलं चांगलं करता येईल बिझनेस नाही का, म्हणजे चांगली आयडिया आहे.
मग मी बोललो ठीक आहे, मग मला एक शॉप वगैरे घेऊन द्या रेंटवरती, नाही का, म्हणजे रेंटवर घेऊ आपण. मी असं बोललो घरी की एक सुरुवात करतो मी माझी, नाही का, छोटी पाहण्यास सुरुवात केली. हा, म्हणजे मग मी एक नगरमध्ये कॅफे आंग्रेला नावाचं आउटलेट चालू केलं माझं. पण मला पुण्यामध्ये यायचं होतं, पण उडी नाही मारायची नाही एवढं लवकर, मोठी रिस्क घ्यायची. आपल्या नगरमध्ये कसं सगळं माहितीये मला, लॉस होऊन किती होणार. मला तर स्ट्रीट फूड स्टार्ट करायचं होतं, पण घरच्यांचं काय हातगाडी हे ते, नाही का, लोक नाव ठेवते, पण मला छोटी रिस्क घ्यायची होती. टपरीत काय लाज भाई, त्याच्यात काय लाज, कितीतरी बिझनेस ते घरच्यांचं ऐकून मी केलं, कॅफे केलं. मग तिथे मी एक्सपेरिमेंट करायला लागलो, नाही का. पहिले माझ्याकडे चिकन बर्गर वगैरे असं काही नव्हतं, मग मी एक्सपेरिमेंट केले, नाही का, स्वतःच्या मनामध्ये पूर्णपणे ते केलं. परत मी तिथे फ्रीक शेक्स विकायचो, तिथं पण माझे बर्गर खायला खूप लांब लोक यायचे, घोडेगाव वगैरे. तेव्हा तर सोशल मीडियाचं मार्केटिंग असं काहीच नव्हतं. समजा एक आलाय आता त्याला आवडलाय तर तो परत येणार. तर असं होतं थोडक्यात ही जर्नी अशी माझी, नाही का. आयडिया समजा बिझनेस पुण्यात सुरू करायची आयडिया कुठून आली होती? मी नगरमध्ये जेव्हा करत होतो ना, मला मेन मार्केट कॅप्चर पुण्यामध्येच करायचं होतं. मी माझ्या आईला बोलायचो की मला फक्त तू पुण्याला जाऊन दे, मी बघ कसा धिंगाणा घालतो, पुण्याला जाऊन दे फक्त. नाव तर होणार. मी माझ्या आईला कंटिन्यू सांगायचो, कारण की आई याच्यात राहायची कंटिन्यू डिप्रेशन मध्ये की पोरग करतोय बिझनेस, चलन का काय होईल हे ते. पण मी मम्मीला सांगायचो तू टेन्शन नको घेऊ, चिल राहा, मला फक्त एकदा जाऊन दे पुण्याला, मी बघ कसा धिंगाणा करतो. आणि तसं झालंय. सुरुवातीला समजा तू बर्गर सुरू केलं पुण्यामध्ये, स्टार्टिंगला कस्टमर काही येत नव्हते, तर मग त्यासाठी तू मार्केटिंग कशी केली? सगळ्यात सोपी गोष्ट आजकाल मार्केटिंग करायची असेल तर कुणाला पैसे न देता मार्केटिंग करायचं एकच ऑप्शन आहे, ती म्हणजे सोशल मीडियावरती ब्लॉग्स टाका, काही पण टाका. इंस्टाग्राम वरती तुमचं काय पेड काहीच केलं नाही मी, पेड मार्केटिंग झिरो. माझे 3-3 सोशल मीडियावर 3-3 मिलियन पर्यंत माझे व्हिडिओज गेले, 3-3 मिलियन पर्यंत. तेच जर तुम्ही मला पेड ऍड्सनी जर कॅम्पेन रन केला असता तर तुम्ही सांगा किती खर्च गेला असता. खूप खर्च लागला, कारण आता 3 मिलियन रीच भेटणं सोपं नाहीये. पेड आपण रीच ऑर्गॅनिक गेली सगळी, ऑर्गॅनिकली मला एवढे लोक कनेक्ट झाले त्याच्यातून. काही अडचण आलं का समजा सुरुवातीला आपलं मार्केटिंग करताना? काहीच नाही, मी असंच फ्लो मध्ये, मला तर अपेक्षा पण नव्हती. माझा हा व्हिडिओ, माझा जो पहिला व्हिडिओ गेला तो बनियन मध्ये, कॅमेराची क्वालिटी पण एवढी खास नाही, माझ्याकडे माईक नाहीये. जे लोक आजकाल बोलतात ना आम्हाला व्हिडिओ सुरू करायचे पण आयफोन नाहीये, कॅमेरा तुम्ही सांगा बघती का तुमच्याकडे माईक आहे का, कॅमेरा आहे का, काय काही पण ज्याचे MP3 मधले व्हिडिओ काही काही ते व्हायरल जातात. फक्त काही नाही, मी म्हणतो मी मला पुढे काय क्लॅरिटी पण काही तरी पण मी पण व्हायरल होतात. बरोबर, काय लागत एक कंटेंट आपण जे देऊ राहिलो लोकांना इन्फॉर्मेटिव्ह वाटलं पाहिजे किंवा कामाचं पाहिजे, तर आपलं कंटेंट व्हायरल होत राहतं. सोशल मीडिया दुसरं काहीच नाही, 1 रुपया आपण खर्च नाही केला कधी मार्केटिंगसाठी. आणि पहिले मार्केटिंग करत नव्हतो त्याच्यामुळे मागं होतो. आता तू कॅफेचा बिझनेस आता सुरू केला, आपला पहिलाच बिझनेस काय, तुला काही बिझनेसचा एक्सपिरियन्स होता? बिझनेसचा मला तसा काहीच एक्सपिरियन्स नाहीये, सुरुवात त्याच्यातून केली. पण मला एवढं माहिती आपलं प्रॉफिट कसं करायचं काय. तसं बघायला गेलं तर बिझनेस मी शाळेपासून करायचो, लहानपणापासून. मी माझ्या वावरात पतंगी पाडायच्या ना, ते पतंगी उचलून मी विकायचो लोकांना. माझ्या घरी किराणा दुकान होतं घरच्यांचं, तर मी काही पण असं कॉलेजमध्ये पण शाळेमध्ये पण पोरांना काही पण विकणार. लहानपण आपलं बिझनेस माइंड होतं, बिझनेस काही ना काही करायचं. नोकरी विकण्याच्या मध्ये आपलं काही ठेवलेलं नाही, आपण काही बसणारच नाही. तर आपल्याकडे कसा विषय ना, पोरांना बिझनेस सुरू करायचा आहे, म्हणजे काय कारण आहे ते माझ्या घरचे सपोर्ट करीत नाही. एक तुझ्या बाबतीत काही होतं का? आता बघा, मी तुम्हाला जसं की सांगितलं की मी घरून पहिले किचनचं ते घरच्यांना एक हे भेटलं की हा करू शकतो, आयडिया भेटली. मग घरच्यांनी पप्पांनी केलं सपोर्ट. पप्पांना पहिल्यापासून होतं की नोकरी टाकायचं नाही, पोरांना बिझनेसच केला पाहिजे. आणि जे पोरं आजकाल आहेत ना, जे बोलतात आम्हाला बिझनेस करायचा, सपोर्ट नाही, पैसे नाही परत माझ्याकडे, तू काय घरात झोपत येत 30-30 वर्षाचे झालेत आणि म्हणते बिझनेस स्टार्ट करायचे पण पैसे नाही. मला म्हणजे आता लाजा वाटल्या पाहिजे, तुम्ही म्हणता पैसे नाही. तुमचे 20-20, 25-25, 30-30 वय झाले तुमचे. अहो इथं ते नाशिकला मी आता व्हिडिओ बघितला, 8वीतले 9वीतले पोरं त्यांचा 1 करोडचा ब्रँड उभा करायचे, ते त्या याच्यावरती आहेत. त्यांनी चॅलेंज घेतले 1-1 करोडचे. माइंडसेट एवढं बदललेले सध्या, एवढं लहान पोरं. मी हँग झालो. मग इथं तुमचं वय 20 आणि 25 आणि तुम्ही विचारतात मला बिझनेस स्टार्ट करायचंय, पैसाच नाही. पैसा डायरेक्ट घरात बसून तर कोण पैसे देणार नाहीये. बरोबर, जा बाहेर काम कर, काहीतरी थोडंफार काम कर. बिझनेस स्टार्ट करायला किती पैसे लागतात? बैठे लोक सांगा बरं तुम्ही. पाणीपुरी विकतात, पाणीपुरीचा ठेला उभा करायला 10,000 रुपये, 5-10,000 रुपये किती झाले? तुम्ही म्हणतात पैसेच नाही बिझनेस स्टार्ट करायला, आणि त्यांच्या इथं येऊन 10-10, 15-15, 20-20 गाड्या होत्या. कसं रडत पैसेच नाही धंदा सुरू करायला. म्हणजे यांना काय सांगणार, ते फक्त त्यांचे कारण, बाकी काहीच नाही. कारण आहेत फक्त, काहीच बाकी काहीच नाही. जोवर माणूस ऍक्शन घेत नाही ना, तोपर्यंत त्याचे ते बिझनेस सुरू होत नाही. स्वप्नच राहतात. माणूस दंग राहून जातो, मरून जातो. त्याच्यासोबतच त्याची बिझनेस आयडिया पण रिस्क घ्यावंच लागते तुम्हाला. ठीक आहे, एवढी मोठी रिस्क नका घेऊ, छोटी तर घ्या. बरोबर आहे, छोट्या याच्यापासून सुरुवात करा.
झाड जे असतं ते बीज जे असतं ते लावल्यानंतर त्याचे किती दिवसानंतर फळ देतं. तसं तुम्ही स्टार्टिंगलाच जर तुम्ही एवढे मोठे रिस्क घ्यायचं जर बघितलं तर ते पॉसिबल नाही ना. छोटी सुरुवात करा. इम्पॉर्टंट हे की जिथं- सुरुवात छोटी हा. करायला लागते. तिथं झालं समजा आपली जर्नी होतं. आता लोकांना आपल्याला सांगायचंय की ज्याला आता बिझनेस सुरू करायचा आहे त्याला समजा बिझनेस सेटअप कसा करायचा, त्यासाठी खर्च किती, मशिनरी किती लागेल नाही का पूर्ण. बरोबर ते बरोबर आपण बरोबर. सांगू. हे बघा आता तुम्हाला आहे ना हा सगळं मी तिथले तिथं हे करून सांगतो. बिझनेस जर तुम्हाला जर स्टार्ट करायचा असेल, हा सुरुवात. जर तुमच्याकडे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नसेल हा तर तुम्ही हे बाहेर आता बघितलं ना स्ट्रीट फूड इथं स्टॉल हातगाड्या वगैरे. हातगाड्या त्या तिथून सुरुवात करा. लाज वाटून देऊ नका. छोटी सुरुवात करायची, ते नंतर मोठं कसं स्केल करायचं हा. त्याच्यावरती. आता बघा असं जर माझ्यासारखं जर कॅफे जर टाकायचं असेल पूर्ण तर तुम्हाला 8 ते 9 लाख रुपयेपर्यंत खर्च येणार. बरोबर. कारण की त्याच्यात तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल, रेंट द्यावं लागेल, कलर द्यावा लागेल, या लाईट्स, मॅटिंग, टेबल, चेअर. आता आज ही खुर्ची तुम्ही घ्यायला गेले मार्केटमध्ये, ही खुर्ची तर खुर्चीच 2200-2300 रुपयाला एक 5-6 हजाराचं टेबल आहे. आणि 2200-2300 मिनिमम खुर्ची. मी याच्यात 15-20 हजारापर्यंत खुर्ची आहेत. किती थोड्या पैशामध्ये तुम्ही किती जुगाड करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कलर कोणता देणार आहे, काय देणार आहे, लाइटिंग कशी वापरणार आहे. आता जर तुम्ही फ्रीज असे घ्यायला गेले तर 30-32 हजारापर्यंत फ्रीज आहे. किचन मध्ये या, तुम्हाला किचनचं सांगतो. ज्या ओव्हन वगैरे आहे, ज्या मशीन वगैरे आहेत, इकडे भारी ओव्हन घेतलं तर 10-12 हजारापर्यंत जातं. ग्रिलर जर भारी घेतलं तर 10-12 हजारापर्यंत जातं. डीप फ्रायर जे आहेत माझे ते काय 4.5-5 हजारापर्यंत डीप फ्रायर आहेत. फ्रीज असे वगैरे 30,000-35,000. जर म्हणजे तुमच्यावरती तुम्ही किती जुगाड मध्ये करताय. आता SS मध्ये टेबल तर SS मध्ये केले पाहिजे, स्टेनलेस स्टील मध्ये टेबल केले पाहिजे. ग्रेड पर्यंत टेबल येते त्याच्यात. ते समजा म्हणजे फायदा food काय grade वेगळी. एसएस मध्ये दुसऱ्यामध्ये समजा तो वेगळं कम करायला पाहिजे का बरं. आता याचे जे आपलं FSSAI जे हा. आपलं जे लायसन्स त्यांचे गाईडलाईन्स असतात की हा. तुम्ही किचन मध्ये कोणतं मटेरियल युज केलं पाहिजे, त्याचा material. ग्रेड आहे. SS जे स्टेनलेस स्टील आहे हा. त्याचा कोणता ग्रेड युज केला पाहिजे. त्यात कोणत्या लोकांना grade चं? लोकांना आयडियाच नाही पूर्ण. लोकांना हे खूप सोपं वाटतं. हा सुरुवात करायची पण म्हणजे झालं. तुम्ही जर प्रॉपर रूल्सच्या हिशोबाने गेले ना हा तर हे खूप अवघड गोष्ट आहे, सोपी नाहीये. तुम्हाला लय जपून कारण म्हणजे तुमच्याकडं मध्ये पूर्णपणे जे तुमच्याकडं पेरिशेबल आयटम्स येणार आहे त्याचं वेगळे पाहिजे. ते स्टोरेज कसे करायचे, चिकन जे आहे ते आल्यावरती पॅक करावं लागते तुम्हाला. आम्ही तुमचं पाहिलेलं कंटिन्यू आपलं हा. फ्रेश चिकन फ्रेश चिकन असतं त्याच्यावर टॅग लावावं लागतं, ही वस्तू हा. कधी आलेली आहे, काय आहे. म्हणजे तुम्ही जर त्या रूल्सच्या हिशोबाने गेले ना तर हे हम्म. खूप डेंजर रूल्स असतात याचे. पण आपल्याकडे काय चाललंय भाई, जुगाड मध्ये चाललंय, चलून करून द्या. द्या. मग मी किचन मध्ये असतो, मला जर एखादी वस्तू जर आवडली नाही ना मी डस्टबिन मध्ये फेकून देतो डायरेक्ट. म्हणजे प्रोसेस झालेली पूर्ण तयार आहे बर्गर हम्म. तयार आहे, हा पण काहीतरी मला वाटतं याच्यात हे खराब आहे, खरं म्हणजे आपली क्वालिटी कमी होणार आहे. कमी होणार आहे. आणि मग तुम्ही ते- जर किचन इंडस्ट्रीमध्ये असला, फूड हम्म. इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुमचे सेन्सेस खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. आपल्या डोळे, पाहिजे. स्मेल हा तुमचं हे खूप जास्त स्ट्रॉंग पाहिजे. कारण की चिकन भाई तुम्हाला जरी समोरच्यानी फ्रेश चिकन दिलंय, आपल्याला माहित पाहिजे आपल्याला हे दिसलं fresh पाहिजे नाहीये. डोळ्यानी, ते आपल्याला सगळ्या समजायला गोष्टी पाहिजे, नॉलेज पाहिजे. Knowledge पाहिजे. ते डायरेक्ट मी फेकून देतो डायरेक्ट. नॉर्मली आता जर आपण समोरच्याला एक सुरुवात करायची, नॉर्मल खर्च किती लागेल त्याला हे बघा सरासरी आता आता सांगितलं आपण. नाशिक मध्ये माझ्या स्टुडंटनी त्याचं हा. स्वतःच ओपन केले, त्याला 4.5-5 लाख रुपये खर्च आला. त्याचं छोटं 200 स्क्वेअर फूट मध्ये त्यांनी त्याचं चालू केले सेटअप. माझ्यासारखाच मेन्यू आहे त्याचा, मटेरियल बिटेरियल सगळं मिळून खर्च त्याला सगळं मिळून त्याला 4-4.5 लाख गेला. 200 ते स्क्वेअर फुटच्या हिशोबाने स्क्वेअर असतं. फूट आता जेवढा तुम्ही आपल्याला कलर जास्त कसं घालणार. करणार आहे काय, पण मिनिमम माझ्या हिशोबाने तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर 8-9-10 पर्यंत होऊन जाईल. म्हणजे त्यामध्ये सगळं मटेरियल बिटेरियल आपलं जे मटेरियल, cost टेबल, आहे, चेअर, इंटेरियर fridge वगैरे ते कॉस्ट सगळं- वगैरे सगळं त्याच्यामध्ये. फूड लायसन आपण म्हणतो ना, फूड लायसन हे ते लागत आपल्या फूड इंडस्ट्री मध्ये उतरायचंय. हा, हा. मग त्याची प्रोसेस नेमकं काय 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 लागणार आपल्याला त्यासाठी. म्हणजे फूड लायसन्स लागतंय पहिले, सगळ्यात पहिले का तुम्हाला रेंट अग्रीमेंट पाहिजे. हा. म्हणजे जे शॉप आहे याचं पूर्ण पण तुमच्याकडे घेतलेलं आहे. तुमच्याकडे पहिले रेंट अग्रीमेंट पाहिजे. रेंट अग्रीमेंट शिवाय तुम्हाला फूड लायसन्स भेटणार नाही. म्हणजे पहिले आपल्याला जे शॉपचं ते रेंट अग्रीमेंट काढून घ्यायचं. पहिले तुम्हाला रेंट अग्रीमेंट लागणार. स्टेप बाय स्टेप प्रोसेस म्हणलं सगळ्यात हा. पहिले आपल्याला रेंट अग्रीमेंट काढून रेंट अग्रीमेंट पहिले शॉप फिक्स करायचं, रेंट हा. अग्रीमेंट काढायचं, त्याच्यानंतर तुम्हाला फूड लायसन्स येणार. घ्यायचं. फूड लायसन्स वाले कधी कधी तुम्हाला लॅब रिपोर्ट मागतात पाण्याचे. तुम्ही जे पाणी युज करणार आहे बरोबर. त्याचे ते लॅब रिपोर्ट मागतात. तर आपल्याला जे जार, क्वालिटी पण आपल्याला चांगली पाहिजे. म्हणजे जे जार छोट्या-छोट्या वगैरे- गोष्टी हा. झाल्या एकदम. ज्याच्याकडून आपण जार वगैरे घेतो, जो हा. आपल्याला पाणी सप्लाय करतो ना, हा. त्याला बोलायचं लॅब रिपोर्ट दे, मग ते लॅब रिपोर्ट, मग फूड लायसन्स येतं, शॉप ऍक्ट लायसन्स आहे, उद्योग आधार आहे, हे लायसन्स सगळे लागतात. नॉर्मल जे लायसन आहे ते समजा पूर्ण मेन तुम्हाला जर फूड विकायचं असलं तर हम्म. तुम्हाला FSSAI चं लायसन्स लागतच. हे इम्पॉर्टंट आहे. मेन ते लायसन्स लागतं म्हणजे लागतच. आता बिझनेस हे झालं आपलं बिझनेस स्टार्ट करण्याबद्दल. आता बिझनेस Marketing. स्टार्ट करेन त्यांनी मार्केटिंग कशी करायला पाहिजे. मार्केटिंग 2 टाईपचे आहेत, एक ऑफलाईन हा. मार्केटिंग आणि एक एक ऑनलाईन online मार्केटिंग. आता सगळ्यात जास्त बूस्ट मध्ये आहे
ऑनलाईन मार्केटिंग. बरोबर. आणि ऑनलाईन मध्ये त्याच्यात सगळ्यात जास्त जे बूस्ट आहे ते इंस्टा, फेसबुक, सोशल मीडिया वगैरे, सोशल मीडिया. पूर्णपणे तुम्ही जे रील्स टाकतात त्या आजकाल सगळ्यात जास्त म्हणजे खूप लोक पण आहेत जे आजकाल खूप फेमस झालेत, म्हणजे त्यांचा हॉटेलचा बिझनेस आहे. मला खोटं नाही सांगत, माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत ज्यांना पुढचं शिकायचं नाहीये, त्यांना ते माझ्यासोबत याच्यासाठी की त्यांना कॉन्टेंट कसं करायचं ते शिकवा, समजा त्यांना पूर्णपणे ग्रो कसं करायचं त्यासाठी पण येतात माझ्याकडे. स्वतःचा बिझनेस सोशल मीडियावर कसा ग्रो करायचा. तर हे कसं आहे, मार्केटिंग करा तुम्ही, जेवढं बिनलाज बनताना तुम्ही तेवढं टॉपला जाणार. डॉली चायवाला बरोबर, त्याला काय होतं काय ना, टपरीच आहे राव त्याची. सुरुवात आज तो माणूस पुढे आणि तुम्ही बसायला आज टपरीवर मी नाही धंदा करू शकत. लगेच काय म्हणतो, एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल ना, एखाद्याला त्यांनी सगळी लाच सोडून द्यायची. इथं जर पाणी सांडलं ना, पाणी पुसता आलं पाहिजे. इथं खरकट सांडलं ना, आपल्या इकडे काय करतो का, आता मी जर एखादा बिझनेस सुरू केला गाडीवर, ते म्हणतात आता माझा मित्र इथून चालला, माझा मित्र मला काय म्हणन, आज ते पोरं काय विषय समजा आहेत ना, आता ते नाही करू राहिले, त्यांचा माइंडसेट बरोबर. आता आपण करू राहिलो, आपला स्वतःचा माइंडसेट पूर्णपणे वेगळा पाहिजे. बरोबर, ते इम्पॉर्टंट आहे. लोकांचा विचारच करायचा नाही, कोणाचाच विचार नाही करायचा. लोकांना लाजलं म्हणजे मनाला जे वाटलं ना, माझं असं आहे, माझ्या मनाला जे वाटलं ना ते मी करतो. मिसकन्सेप्शन काय पोरांचं, लोन घेतलं 8-10 लाख रुपयाचं, तर बसते 2 माणसं कामाला ठेवते, झाले शेट एकदम देते प्लेट समोरची प्लेट. अशी लोक ते बिझनेस मध्ये नाहीये, ग्रो होणार ते असंच आले तिथं टाइमपास करण्यासाठी, एखाद्याचं समजा लग्न बिग्न असं दाखवायसाठी नाही का. पण नाहीये, लोकांना सोपं वाटतं. मी डिमोटिवेट नाही करत आहे कुणाला. सेट पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, पेशन्स पाहिजे. या गोष्टी जर एखाद्याने कुठल्याही बिझनेस मध्ये जर तो पेशन्स राहिला, त्यांनी डोकं गाधा मजुरी करायची नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण करत राहतोय म्हणतोय, कस्टमरच येत नाहीये. कस्टमर स्मार्ट वर्क सगळ्यात मेन आहे आजकाल. जुगाड, स्मार्ट वर्क. तुमचे पैसे आहेत माझ्याकडे, मी त्या हिशोबाने केले. माझ्याकडे जर प्रॉपर किचन करायचं म्हणलं तर त्याला प्रॉपर टाइल्स पाहिजे, भिंत पाहिजे, परफेक्ट पाहिजे, टाइल्स पाहिजे, ते लाइटिंग वगैरे खूप छोट्या छोट्या गोष्टी. यासाठी तू थांबू शकत असेल. आता पैसे आला आपल्याकडे, जेव्हा पैसे करणार आपण येत ना, आता हे सगळं झालं आपला बिझनेस सुरू करण्याबद्दल. याबद्दल आता मनातले क्वेश्चन आहे. आता व्ह्युअर जे पोर राहिले त्यांच्या मनात क्वेश्चन असणार, ते डिस्कस करून घेऊ. चला, आता सगळ्यात पहिला प्रश्न आपला हाच आहे. आता एखाद्याला जर बिझनेस सुरू करायचा आहे, कॅफे एखाद्याला स्टार्ट करायचा आहे, तर त्याची लोकेशन कशी पाहिजे, आणि समजा जर सुरू करायसाठी लोकेशन कशी चूज केली पाहिजे, त्यांनी निवडायला काय पाहिजे लोकेशन. चला, मी तुम्हाला आहे ना बाहेर जाऊन दाखवू आपण व्ह्युअर्सला लोकेशन कसं. व्ह्युअर्सला पण दिसलं पाहिजे ना भाई, आपण इथं बसून बोलायचं, व्ह्युअर्सला काय कळायचं लोकेशन डायरेक्ट प्रॅक्टिकल. मग हे चॅनलचं मोठी व्हायचे की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण द्यायचंय. बरोबर. आता हे बघा, लोकेशन इथलचं चूज करताना हा स्पॉट बर्गरचा नाहीये. बरोबर आहे. हा स्पॉट आहे ना, आता रामोडी मेट्रो स्टेशन आहे, ठीक आहे. इथं लोक जे आहेत त्यांना स्पीड मध्ये काय लागत असतं, वडापाव बिडापाव, स्पीड मध्ये आपलं स्ट्रीट फूड. हा बर्गरचा स्पॉट नाहीये. हा स्पॉट कशाचा होता, याच्यासाठी केलं होतं, काय म्हणतात आपलं त्याला, क्लाउड किचन साठी घेतला होता. क्लाउड किचन मध्ये कसं म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, इथं खराडी वगैरे, विमाननगर, हे सगळ्या एरियासाठी एकदम सेंटर मध्ये क्लाउड किचन साठी बेस्ट लोकेशन होतं. म्हणून मी एक क्लाउड किचन साठी चूज केलं होतं हे लोकेशन. पण मग नंतर काय झालं माहिती का, क्लाउड किचन गाळा मोठा होता, मला मोठा गाळा भेटला. पुढं जागा तशीच वेस्ट पडलेली. म्हणजे आपलं तयार झाल्यानंतर टेबल चेअर टाकून दिले मी, फक्त कलर बिलर काहीच नव्हतं. पहिले कलर बिलर काहीच नव्हतं, फक्त टेबल चेअर टाकून दिले. आले तर आले कस्टमर. लोकेशन वगैरे चूज करायचं असेल तुम्हाला, तुम्हाला प्रोडक्ट काय त्याच्यावरती डिपेंड आहे. तुमचं प्रोडक्ट काय आहे, वडापाव आहे, तुम्ही वडापाव एकदम हायफाय ठिकाणी वडापाव नाही विकू शकत. जिथं जी गोष्ट विकल्या जाईल तिथं ती गोष्ट विकली पाहिजे. त्या हिशोबाने लोकेशन चूज करायचंय तुम्हाला, नाही का. बरोबर. आणि समजा लोकेशन चूज करता आपण पण म्हणतो की जागा अशी कोणती पाहिजे, समजा फुटफॉल येते त्याबद्दल. फुटफॉल जास्त पाहिजे, तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल पाहिजे, जसं की बस वगैरे, रिक्षा वगैरे, अशा त्या स्पॉटला आल्या पाहिजे. म्हणजे आता बघा, मेट्रोचा मला लकीली किती फायदा झाला. मी क्लाउड किचन साठी सुरुवात केली होती बरोबर. पण ऑल ओव्हर पुण्यामधनं लोक मेट्रोमुळे माझ्याकडे येत आहेत. इकडे कात्रज वरून लोक त्यांचं ड्युटी संपल्यानंतर तसंच कोथरूड वरनं येतात. म्हणजे खूप PCMC वगैरे पब्लिक ट्रान्सपोर्टचा हा मला फायदा झाला. तर लोकेशन चूज करताना तुम्हाला जर कॅफे टाकायचंय तर आसपास कॉलेजेस पाहिजे, स्टुडंट्स पाहिजे, त्या एरियामध्ये पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे. आणि ठीक आहे, लोकेशनचं तर झालंच. आता माझं बघा, बर्गर ठीक आहे पूर्ण फेमस झालोय मी. त्या टाइमला लोकेशन मॅटर नाही करत, तुम्ही पुढे राहून द्या. मग जर तुमच्याकडे प्रोडक्ट मध्ये दम आहे आणि तुम्ही एकदा जर तुम्ही व्हायरल गेले तर लोक पुढून पण माझ्याकडे मुंबईवरनं येतात, चिपळूणवरनं, साताऱ्यावरनं येतात. लोकेशनचं असं आहे, लोकेशन चूज करताना तुम्ही असं चूज करा जिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पाहिजे. परत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, कॉलेजेस पाहिजे, स्कूल्स पाहिजे, रेसिडेन्शियल एरियाज पाहिजे, IT हब्स, कॉर्पोरेट जे आहेत आपल्या ऑफिसेस वगैरे ते पाहिजे.
मूवी थिएटर्स पाहिजे ना आसपास, म्हणजे म्हणजे तिथं लोकांचं आहे का फुटबॉल कॅफेसाठी जास्त लोकेशन पाहिजे, जे पाहिजे आपल्याला तिथं समजा युथ पब्लिक जास्त यायला पाहिजे. पब्लिक जास्त पाहिजे. समजा कम्युनिटीज असतात, हा जसं आपल्या रिलिजियस कम्युनिटी आहे, हा हा मारवाडी वगैरे हा, असतात, हा, ते ते त्यांचे पूर्ण जे- त्यांचे जे राहतात ते आमच्या इकडे जसं सारसनगर हा. आहे, तर तिथं सगळं व्हेज खाणारे लोक जास्त आहेत. आता तुम्ही त्यांच्या एरियामध्ये नॉनव्हेज तर नाही टाकू शकत, कारण की ते काही माहिती तिथं खायला येणार नाही नॉनव्हेज. चालणारच नाही टाकून बरोबर. पैसे. लोकेशन मुळे पण भरपूर बिझनेसेस फ्लॉप जातात. लोकेशन इम्पॉर्टंट आपण म्हणणार लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर जण असे बरं का, आपला पुढचा प्रश्न होते की ज्याला अजून नीट मॅगी पण बनवता येत नाही, हा. तो काय म्हणतोय मला कॅफे सुरू करायचा आहे, मी एखादा शेफ हायर करतो, शेफ हायर करून शेफ माझं काम करेन, हा, मी हा. वेटर 2-4 वेटर हायर करतो, मी म्हणतो शेफ सारखं बसून राहील, मला स्वतः बिझनेस सुरू करायचा आहे, कॅफे सुरू करायचं. त्याला तू काय सांगशील या लोकांना? हो बघ, मी असं एकच असे आपण- जेवढे पण लोक आहेत ना, हा. चला आज जाऊ आपण. हा. या असे जेवढे पण लोक आहेत ना, हम्म. मी त्यांना एकच सांगतो नाही का, हा. की तुम्ही बिझनेस स्टार्टच करू नका. का बरं? समजा लोकांच्या भरोश्यावर तुम्ही बिझनेस स्टार्ट करूच नका. बिझनेस स्टार्टच कशाला करता, काही उपयोगच नाही ना तुमचा बिझनेस स्टार्ट करून. सुरू जर करायचं म्हणलं त्यासाठी पहिले काय लागेल? पहिले ज्याला पण कुणाला फूड बिझनेस स्टार्ट करायचा आहे, हा, तू पहिले स्वतः शिक, स्वतः फूड बनवायचं शिकला स्वतः पाहिजे. शिक. आता हे जे KFC BFC हा, KFC आपण त्यांची जर हिस्ट्री बघितली, हिस्ट्री मला पण नीट नाही माहिती, हा, पण त्याचे ओनर ओनरनी बनवायचं हे सुरुवात केलं, केली होती. सुरुवात केली होती. आणि आता एवढा म्हणून मोठा तो brand ब्रँड झाला. झाला. का? कारण की ओनर हा स्वतः त्याला बनवता येत होतं. हम्म, आता माझे पण जे बर्गर्स आहे मला स्वतःला बनवता येते. बरोबर. शेफच्या भरोश्यावर तुम्ही टाकता, शेफ गेल्यानंतर काय करता, तो शेफ गेला, दुसरा शेफ हायर केला, क्वालिटी टेस्ट मध्ये फरक पडणार. क्वालिटी मध्ये म्हणजे तुम्हाला जर ब्रँड करायचा असेल ना, ब्रँड बनवायचं. बनवायचा असेल ना, तर हम्म. तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजे. मेन त्या प्रोडक्टला तुम्हाला स्केल करायचंय, तर ते प्रोडक्ट तुम्हाला बनवता आलं पाहिजे. तुमचं एक युनिकनेस पाहिजे त्याच्यात, तुमचं एक टच पाहिजे त्याच्यात, एक स्टाईल असते प्रत्येकाची फूड बरोबर. बनवायची. आता तू जर वेळेस बघा आता नवीन बर्गर ट्राय करत जातो वेगवेगळे. बरोबर. आपल्या कॅफे मध्ये काळा मसाला बर्गर, मिरची ठेचा बर्गर, हा. आणि सगळ्यात युनिक नाही का इंस्टाग्रामला आपण सुरू केलं सिझलर बर्गर. सिझलर नवीन नवीन काही बर्गर असते, समजा आयडिया तुला कुठे नाही त्या बर्गरच्या. हे बघा, तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तुमच्या हा. डोक्यात तीच गोष्ट चालत राहते. आता हे काळा मसाला, बिळा मसाला, मिरची ठ्याचा हे एकदम वेगळे बर्गर आहे. मला कंटिन्यू काही ना काही वेगळं करायचं असतं, जे मार्केटमध्ये कोण करत नाही ते करायला हा. आवडतात मला त्या गोष्टी नाही का, म्हणजे एकदम युनिक, जे कुणाकडेच नाहीये. तर मी असं झोपलेलं असताना मला स्वप्नात नाही का, हा, म्हणजे मला स्वप्नात आलेला आहे काळा मसाला, म्हणजे मी बनवतोय बर्गर. डोक्यामध्ये एक हा. रेसिपी पूर्ण तयार झाली होती. ती डोक्यात मध्ये पूर्ण तयार झाली आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट करून टाकली मी ती. हा. झालं लगेच मिरची ठेचा, काळा मसाला नाही का. मला काहीतरी नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला मजा येते नाही का, हा. आणि ते कस्टमरला खाऊ घालण्यात तर अजून जास्त मजा. असं. त्यामुळे समजा मग अशा नवीन नवीन रेसिपीचं इनोव्हेशन आपलं विचारातूनच होतं, माइंड मग मधून. माइंड मधून तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे ना त्या गोष्टीसाठी, मगच होणार की तसं नाही होणार. सध्या तर भरपूर जण असे जे हा. सध्या कॅफेचा बिझनेस आपले रन करून राहिले, हा. पण त्यांचा बिझनेस काय ग्रो चलत नाही, ग्रो होत नाही त्यांचा बिझनेस ग्रो कसा करावं त्यांनी? सोशल मीडिया मार्केटिंग, दुसरं काही पर्याय नाही. ब्लॉग सुरू करा, कंटेंट टाकायला सुरू करा, काहीतरी युनिक आणा. हम्म. जे लोकांकडे आहे तेच नका करत बसू, स्वतःचा काहीतरी एक टच द्या त्याच्यामध्ये नाही का, हा. मगच तुम्ही फेमस होणार. लोकांपेक्षा काहीतरी हा, युनिक करा, सोशल मीडियावर दाखवा, युनिक करून ते पोहोचलं तर पाहिजे ना लोकांपर्यंत, तर फायदा आहे ना त्याचा. युनिक जर तुम्ही टेस्ट तयार केली पोहोचत नाही, मग समजा होणारच नाही, बरोबर व्हायरलच होणार नाही. बरोबर. आज आपल्या बाजारामध्ये जर आपण पाहिले हजारो कॅफे पडलेले पुण्यामध्ये. वेगळं काय आता युएसपी काय आपल्या कॅफेचा? माझं USP आहे, मी बर्गरला आहे ना महाराष्ट्रीयन कुझिन जी आहे, जसं काळा, हा म्हणजे आपल्या लोकांचे जे टेस्ट बर्ड्स आहे, हा. तुम्ही बघा बर्गर जे खातात ना, एज ज्यांचे जास्त एज असते ते लोक हा. जास्त बर्गर वगैरे खात नाही का, बरोबर. किंवा माझे समजा आई वडील म्हणा नाही का की बर्गर आहे, तर मी हा. एक युनिक डायरेक्ट त्यांना वाटणारच नाही की ते म्हणजे बर्गर खातायत. हा. तुम्ही सगळीकडे बघा तो एकच सॉस असतो बर्गरचा, पण Simple. आपल्याकडे डायरेक्ट वेगळा विषय, डायरेक्ट एकदम हटके मार्केटपेक्षा नाही का. काळा मसाला बर्गर, लोक म्हणते हे काही येड्याचा बाजार आहे नाही का, हे काय काही करून राहिले येड, पण जे खातात ना त्यांनाच माहिती काय काय नाही ज्यांनी नाही का? एकदा खाल्लं ना दरवेळेस तेच हा. मागणार, मागणार. लांबून येणार, पण हो. काळा मसाला बर्गर घ्यायला येणार. पण प्रत्येकाचे टेस्ट बड वेगळे वेगळे हा. नाही का, त्यामुळे कुणाला आवडतं आपलं- कुणाला नाही आवडत नाही का. एक पोरगी बरोबर. एकदा मला म्हणली काळा मसाला चिकन बर्गर खाल्ला, हा. PCMC वरून आली होती ती, तिने काळा मसाला चिकन बर्गर खाल्लं आणि मला म्हणते मला वांग्याचं भरीत खाल्ल्यानेच वाटलं. आता काय म्हणजे सांगा? आता मला तेव्हा हसावा का रडावा कळलं नाही का, मी काही रिॲक्ट नाही केलं, पण तरी सगळ्यांचे टेस्ट बड वेगळे वेगळे असतात, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आपण सगळे 100% लोकांना सॅटिस्फाय नाही करू शकत. हा. पण आता युएसपी आपला आहे की समजा युनिक बर्गर आपल्या हा. याच्यामध्ये आहे. म्हणजे हा. एवढे रेग्युलर कस्टमर आहेत ना, काय सांगू हम्म. तुम्हाला. आता आपण पाहिला ते एवढे युनिक सॉसेस आहे, तू आता हा. इंस्टावरती सगळ्यांना शेअर करत राहतो, हा. रेसिपी आता भरपूर शेअर करतो, मग त्यामुळे समजा लोकांना काय वाटतं याच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होईल आपण जर लोकांना शेअर केलं तर. हे बघा आता हे माझं एक सॉस आहे ह्यो हा. फक्त,
म्हणजे जे मी लोकांना शिकवतो ते एवढं मेनू आहे, हा पण असे मी हजारो रेसिपीज माझ्या डोक्यात आहेत, काही पण करू शकतो नाही बनवायला का? पण नाही, नवीन येऊ शकते ते. हा म्हणजे मी काही पण आता हे समजा माझं सगळं हा. कॉमन झालं नाही का, जसं तुम्ही बोलताय कॉमन होऊन बरोबर. जाईल माझं, मग किंवा माझ्या सारखं सेम कुणी पण नाही का आपल्याला कॉम्पिटिशन तयार होईल. कॉम्पिटिशन तयार होईल. ती जरी काही केलं तरी पण आता समजा हा माझ्याकडे जी चव आहे हा ती माझ्याकडेच आहे, बरोबर. बरोबर. एवढा विषय एवढा जे कॉम्पिटिशन किती पण तयार होऊन द्या, आपण कॉपी दिले होत राहणार. हा कॉपी काय, लोक कॉन्टेंट पण कॉपी करतात. मग कॉपी किती झाली आपल्याला ओरिजिनल मार्केट मग. कमी होत नाही, हा. ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मंथली समजा सरासरी सेल किती होतं आपला एकदा? मंथली सरासरी कसं असतं, डिफर होतं. म्हणजे नाही का आता नवरात्र बिवरात्र म्हणजे श्रावण गणपती बिनपती आलं का तेव्हा स्लॅक असतं एकदम नाही का, हा पूर्णपणे चालू असतं, पोटा पाण्यापुरतं चालू असतं. पण जर असं रेग्युलर जर आपण Regular अंदाजे जर- म्हणलो तर 7-8 लाख म्हणा, 9-10 Monthly. लाख. आणि आपला आता भरपूर जणांचा विषय असा आहे की म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये ना प्रॉफिट भरपूर राहतो, म्हणतो ना आपण हा. डायरेक्ट अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉफिट आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये राहतो. कसं असतं बघा. आपला पर्सेंटेज 30% राहतं नाही का, हम्म. मार्जिन तुमच्यावर असतं किती काढायचं किती नाही का, हा. तुमच्या हातात आहे. तुम्ही मेन्यू कार्ड मध्ये रेट किती ठेवतात, काय हा. ठेवतात त्याच्यावर डिपेंड असतं. पण 30% सरासरी मार्जिन राहतं. इथं रेंट आहे, लाईट बिल आहे, बहुत सोपं वाटतं लोकांना. हा. सगळं अख्खी माणसाचं आहे का, माणूस एकदम येडा होऊन जातो याच्यात, माहिती का तुम्हाला शेट. आकाराची प्राइस एखाद्या प्रोडक्टची, हा. तर मग त्या मागे काय काय विचार करून करायला हे पाहिजे? बघा, प्रोडक्टची प्राइस डिसाईड करताना प्रोडक्ट बनतोय किती रुपयात तुमचा, हा त्याच्यानंतर तुमचं बाकीच्या काय काय गोष्टी आहेत ते फॉर्म्युलाज असतात, ते ऍड करावं लागतात त्याच्यात. हा मग तुमच्या सेलिंग प्राइस हे होती. प्रोडक्टची प्राइस डिसाईड हा. करायची म्हणलं तर हा तसं खेळ असतो तो. लोक काय करतात, आजूबाजूवाल्याचा मेनू कार्ड बघतात, जे नवीन आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये, आजूबाजूवाल्याचा मेनू कार्ड बघायचा आणि द्यायचे हा. रेट टाकून. कोणी मनाने काही रेट टाकायचे. हा. याची 60 ला आहे ना कोल्ड कॉफी, मी 50 लाच विकतो. हा. अरे भाऊ, ते दूध काय वापरतोय, त्याचं काय प्रोडक्ट आहे, काय तुला माहिती का काही. आणि पॉपकॉर्न ते लवकर मारा बरं का. आता भरपूर लोक काय म्हणते, मी जर प्रोडक्टची प्राइस जर कमी ठेवली हा. तरच माझा आता बिझनेस होईल, आणि जर जास्त प्राइस ठेवली तर लोक माझ्याकडे येणारच नाही पैसे घ्यायला. असं नसतं, त्याच्यावर काय विषय आहे समजा, असं काही नसतंय, हे सगळं मिथ आहे. क्वालिटी समजा कशी तुमची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुमच्या हा. प्रोडक्टची प्राइस तुम्ही ठरवणार आहे, तुमचं प्रोडक्ट ठरवणार आहे. आता प्रत्येकाचं काही सेम नसतं. कुणी अमूलचं चीज वापरतं तर कोण हा. कशाचं चीज वापरतं. समोरच्या कमी हा. प्राइस जर ठेवली पण त्याची क्वालिटी तशी नाहीये. हा काय आता हे बर्गर पण हातगाडीवर बर्गर भेटत आहेत हा 30-30 रुपयाला. हा. हे बघा, स्ट्रगल तर करावं लागतं, बिना स्ट्रगलचं कोणालाच काहीच भेटत नाही. मी हा. 7-8 वर्ष स्ट्रगल केलंय, तेव्हा जाऊन मला आता कुठं नाही का हे होतंय. प्राइस लाव रे आजूक प्राइस लाव, लवकर टाक लवकर. आता काही पण जर ग्रो करायचं म्हणलं ना, हा सगळ्यात मेन मार्केटिंग आहे तुमचं. कशाचा पण धंदा राहून द्या, तुमचा कुठलाही बिझनेस राहून द्या, मार्केटिंगच नाही, तुम्ही पोहोचलेच नाही लोकांपर्यंत, तर मग कसं काय तुमचं हे होणार आहे. विषय असाच आहे. हे बघा, जर कोणता बिझनेस असून द्या, आता इव्हन कॅफे असू नाही तर पाणीपुरीचा एखादा ठेला असू, जर ग्रो हा. करायचं म्हणलं त्याला काय लागतं, मार्केटिंग. मार्केटिंग तुम्हाला जर शिकायची आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक दिलेली आहे, ती तुम्ही मार्केटिंग शिकू शकता. पूर्ण तुमचा कोणता बिझनेस असून द्या, तो ग्रो करायचा आपण त्यामध्ये शिकवलेलं आहे. तर आता पुढचा आपला जो क्वेश्चन राहणार आहे, तो क्वेश्चन आहे, आता बिझनेस स्टार्ट करण्याआधी जी प्लॅनिंग होती तुझी, समजा हा. आपल्याला बिझनेस असा प्लॅन करायचा आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये रिअलिटी मध्ये काय घडलं, त्यामध्ये काय फरक होता, डिफरन्स होता काही पेपर प्लॅनिंग आणि रिअल डोक्यात- रिअलिटी मध्ये? डोक्यात असणं बिझनेस हा आणि ते करणं, जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जेव्हा आपण करतो ना तेव्हा इतके अडचणी येतात ना, ज्या अडचणींचा आपण विचार पण नसतो केलेला. म्हणजे आपण आधी पेपर प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे, त्यापेक्षा हा. नवीन अडचणी त्यामध्ये येतच राहणार समजा आपल्याला. अडचणी येणारच बिझनेस मध्ये, हा. कुठल्याही बिझनेस मध्ये अडचणी येत राहतात. म्हणजे आपलं मेंटल पीस ची का वाट लागून जाते डायरेक्ट अख्खी. आपण काही डिमोटिवेट नाही करत आहे कुणाला, हा. पण जे सत्य आहे ते सांगतोय आपण नाही का. म्हणजे पेपर प्लॅनिंग मध्ये आणि हा. याच्यामध्ये जमीन आसमानचा जमीन फरक आहे. आसमानचा फरक सिंपल आहे. मध्ये सांगितलं वाट तर. लागते, वाट माणसाची. आता डिसाईड केलं मी की 1 लाख रुपये लागेल मला पूर्णपणे हे करण्यासाठी. बरोबर आहे. हा. आता तुम्ही ते मार्केटमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट कितीला भेटतीये, हा तुम्ही जे प्राइस डोक्यात तुमची जी प्राइस होती त्या प्राइस मध्ये भेटलीच नाही, मग काय करणार आहे तुम्ही. आधी जर विचार केला की समजा 10,000 रुपये खर्च लागणार, पहिले त्याच्यासाठी काय करायचं असतं, पहिले जाऊन कोटेशन काढायचं असतं सगळं. हा प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्यांचे कोटेशन घ्यायचे. सगळ्यांचे कोटेशन वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाची हा. प्राइस वेगवेगळी असते. मार्केटमध्ये फिरावं लागतं ना त्याच्यासाठी आधी. म्हणजे इन मार्केटमध्ये रिअलिटी आता तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, हा तर सगळ्यात पहिले का तुम्हाला रिसर्च करणे, कुठलाही बिझनेस करायचा असेल ना, जो ऑलरेडी त्या बिझनेस मध्ये का त्याच्या बिझनेस म्हणजे त्या ज्यांनी कुणी ते बिझनेस केलेले आहेत का हा. त्यांच्यावर तुम्हाला का जाऊन का बघणं नाही का. त्यामध्ये पूर्णपणे हा. डायरेक्ट जाऊन हा. आपल्याला बघण्याचे हा. की बिझनेस कसा त्यांनी हा. ऍक्च्युअल मध्ये कसा तो चालवतोय बिझनेस. बरोबर. म्हणजे जर मला कॅफे सुरू करायचं आहे, हा. मी डायरेक्ट तुझ्याकडे पहिले समजा काम करणार, बरोबर. direct येणार, थोडं पूर्णपणे पागणार, बरोबर. तसा विषय पूर्ण. आणि आता नॉर्मली जर एखादा व्यक्ती डायरेक्ट तुझ्याकडे आला बरं का, हा. तुला म्हणला
की मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, हा. तर तू त्याला काय सल्ला देशील? त्याला मी एकच सांगन, भाऊ बघ जे करायचंय तुला जे मनापासून वाटतंय ना हा. ते कर. आई बाप म्हणतील, तुला अडवणारे लोक भेटतील हा. जे म्हणतील की हे नको करू ते नको करू, हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. हम्म. पण कोणाचं काय ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाला जे वाटेल ते करायचं बिंदास. ऑनर म्हणजे ऑनरच. बरोबर. प्लॅनिंग, परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे. हम्म. तुझ्याकडे प्लॅन असला ना ते तुझ्या डोक्यात नाही पाहिजे, तुझ्याकडे एकदम म्हणजे हे पाहिजे नाही का, ते करायचंच भाई नाही का, जिद्द पण पाहिजे. जिद्द पाहिजे एकदम खतरनाक हा. नेक्स्ट लेवल वाली नाही का. तेच विषय. सगळं होते, सगळे गाणे वाजतात बरोबर. हम्म. फक्त हारू नका, पेशन्स ठेवा. स्टार्टिंगला आहे ना लय अडचणी येतात, लय अडचणी येतात. मी रडायचो लिटरली, मी म्हणजे देवाला काय? बोलायचो नाही का की देवा की मला का बरं तू एवढं हे करतोय नाही का. सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा का? हा म्हणजे मला एवढं स्ट्रगल करायचो ना मी. हा. शेट माझी इथे आहे ना, मी माझा भाऊ पण राहायचा तिथं नाही का. हा. पण माझा भावाचं जेव्हा एक्झाम सुरू झाली कॅफेवरती, तर झाडू घेण्यापासून तर फरची पुसण्यापासून तर भांडे घासण्यापर्यंत सगळं मी करायचो. आणि मधीच पाणी जायचं, मधीच असं व्हायचं, अडचणी खूप यायच्या. एवढ्या अडचणी यायच्या ना. हा. मी असं वरती बघायचो आणि देवाला म्हणायचो मी करून एवढा स्ट्रगल करू राहिलो. माझ्या नाही बापाने, काही चुकी. माझा बाप तर मला म्हणतो काय करू नको भाऊ नाही का, असं तसं. हा. तू मलाच का बरं एवढं हे करतोय नाही का, एवढं का माझ्या जीवनात देऊ राहिलंय तू, कधी माझे चांगले दिवस येणार देवा. मी लई हा. लई इमोशनल व्हायचो नाही का मी. फक्त काय विषय आहे, तुम्ही हा. कर्म करत राहा, फळाची चिंता नका करू. कारण जर तुम्ही कर्म केले तेव्हा तुम्हाला फळ ऑटोमॅटिकली भेटणार आहे. त्यामुळे बरोबर मेहनत करायला माघार नाही घ्यायची. बरोबर. काही असून द्या तो विषय. प्राइस आहेत का रे अजून? आज इकडे एकदा ऑर्डर पाहून घ्या, आपण एवढी बल्क मध्ये ऑर्डर होती. प्राइस हे बघा order. प्राइस दे ना. पूर्ण ऑर्डर म्हणतो ना, हे पूर्ण नॉन व्हेजचा कॉम्बो आहे आणि इकडे व्हेजचा कॉम्बो आपला डायरेक्ट तयार करून पण रेडी आहे. तुमचा कोणता बिझनेस असून द्या, मॅटर नाही करत. मॅटर फक्त एवढं करत तुम्ही कुणी- व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आपण आता दादाला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. त्यांनी सुरुवात कशी केली होती, त्यांनी मार्केटिंग कशी केली, आणि तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही कशी मार्केटिंग केली पाहिजे, सुरुवात कशी असते. जे आपले पॅकेजिंग करायला जाते. हे बघा, ह्या व्हिडिओचं मोठं एवढंच होतं की तुम्ही बिझनेस सुरू जर तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला एकदम झिरो नॉलेज, एकदम स्क्रॅच पासून Hello? समजायला पाहिजे की बिझनेस सुरू कसा करायचा, हा, इनिशियलिटी काय हा. असते बिझनेसची. जर बिझनेस सुरू करायचा ना, त्याची रिअलिटी चालू. तुम्ही सुरू केला त्याला ग्रो कसा करायचा, स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असतो, तिची स्वतः जर्नी सांगितली. त्याला समजा घरच्याचा सपोर्ट होता. भरपूर जण समजा काही म्हणते ना ते कारण असते की आम्हाला घरचे सपोर्ट करत नाही, काही नाही. तुम्ही आउट ऑफ द माइंड विचार करा, आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्ही विचार करा आणि बिझनेस सुरू करा. एवढं सांगतो. बाकी भैया, शुभम दादाला विषय आपण नाही. धन्यवाद म्हणू. धन्यवाद म्हणा. सध्या गडबड खूप चालू आहे. गडबड खूप चालू आहे. खतरनाक गडबड चालू आहे लई. गडबडीचं कारण एकच आहे, विषय असा आहे क्वालिटी. बाकी या आपल्या चॅनलवरती, बिझनेस कट्टा चॅनल मध्ये तुम्हाला असलेच व्हिडिओ अजून भेटत राहणार आहे. हा. म्हणजे बिझनेस कसा करायचा, स्टार्ट कसा करायचा, आणि कोणाकडून ज्यांनी बिझनेस ऑलरेडी केलाय त्यांच्याकडून तुम्हाला सगळी इन्साइट्स भेटणार आहे.